गोंदिया जिल्ह्यातील किडंगीपार येथील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रणशिंग फुंकले आहे। शेकडो महिला आणि पुरुषांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू केले। नगर परिषद हद्दीतील सुमारे 2,500 लोकसंख्या असलेल्या किडंगीपार गावातून आज सकाळी जोरदार मोर्चा निघाला। सकाळी 8 वाजल्यापासूनच पाण्याच्या टाकीजवळ बैठका घेऊन ग्रामस्थांनी आंदोलनाची रणनीती आखली। त्यानंतर गोंदिया रोड आणि आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। मजुरी, हमाली आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या गावातील सामाजिक वातावरण दारूमुळे खराब होत असल्याची भीती महिलांनी व्यक्त केली। आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून दारू दुकान बंद करण्यासाठी तातडीने मतदान प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले तर येत्या 10 एप्रिल रोजी रास्ता रोको केला जाईल। एवढेच नाही तर मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रुळावर झोपून आंदोलन करणे आणि आत्मदहन करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा देखील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। औरतों की साड़ी जलाते, फिर हमने क्या करना, मारने दौड़ते तो हम पैसे के ढग में छुपते। तो हमारी क्या समझ चाहिए, शासन को दिखता नहीं। हमारे गांव की पहली दारू दुकान बंद होने को ना, दारू दुकान खोलने के लिए भी पैसा देते हैं और व्यसन मुक्ति करने के लिए भी पैसा देती है शासन का। वाह खेल, कितना अच्छा शासन है ये। व्यसन मुक्ति केंद्र भी करो और इधर दारू दुकान भी खोलो, यानी दारू दुकान के भी पैसे शासन को और व्यसन मुक्ति केंद्र के भी पैसे शासन को। इसलिए हमारे गाव की दारू दुकान किती बंद होणे कोणा अजून आजच आमची मागणी पूर्ण झाल्या पाहिजे ना। निवडणुकीची तारीख आम्हाला आजच पाहिजे किडंगीपारच्या महिला मंडळाची। म्हणून आमची मागणी पूर्ण करावी आणि आमची मागणी अशी आहे की आजचा हा जो 20 तारखेचा आम्ही एक मोर्चा काढला, शांतीपूर्ण मोर्चा। या मोर्चाचा उद्देश आहे की आज आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी इथं येऊन आम्हाला तारीख द्यावी निवडणुकीची, न्यायसंगत तारीख। आणि निवडणुकीची तारीख, निवडणूक येईपर्यंत दारूच्या दुकानांना सील लावावे। आम्ही शांत बसणार, त्याच्याशिवाय शांत बसणार नाही। आणि आज जर मागणी पूर्ण झाली नाही, जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आले नाही, तर आम्ही येत्या 10 एप्रिलला आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार किडंगीपार बस स्थानक, आमगाव, गोंदिया रोड वरती। आणि आमच्यावर जर इंग्रज शासकांप्रमाणे अन्याय अत्याचार झाला, आमची न्यायसंगत मागणी पूर्ण नाही झाली, तर आम्ही त्याच वेळी रेल्वेच्या पटऱ्यांवर जाऊन ठोकणार आणि 3 चिता आम्ही तिथे लावून ठेवणार आणि आम्ही 5 लोक आत्मदहन करणार। आणि म्हणून आम्ही पत्रकामध्ये मी लिहिलेलंच आहे, तहसीलदार मॅडमच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी भारत सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी भारत सरकार यांनाही आम्ही पत्रक पाठवणार की आमच्यावर हा अन्याय आणि अत्याचार होत आहे। किडंगीपार वासिंद दारूबंदीसाठी जे त्यांनी आंदोलन केलं, त्या भागावर 3 दुकान दारूबंदीचे दुकान आहे दारूचे, तर त्या संदर्भात त्यांनी आपल्याकडे अर्ज केला होता, तो आपण कलेक्टर साहेबांकडे पाठवला। त्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी त्यांची 12/3ला त्याची सुनावणी घेण्यात आली। सुनावणी त्यांना सांगण्यात आलं की किडंगीपार ही सद्यस्थिती नगर परिषदमध्ये आहे, म्हणजे प्रभागनिहाय रचना आहे आणि किडंगीपार हे गाव प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मध्ये येतं। जर तुम्हाला प्रभागनिहाय जर आता ते यामुळे जर इलेक्शन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला तारीख देतो। पण सुनावणीमध्ये जी लोक उपस्थित होती त्यात सह्या काही आहेत, ते संतोष धोनडे, चुन्नेश्वरी, सेवंता भांडारकर, घनश्याम मेंढे, भूमेश्वर कगणे, वनिता ब्राह्मणकर आणि इतर असे काही उपस्थित होते नागरिक। त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रभागनिहाय न घेता तुम्ही आमची निवडणूक आहे ती ग्रामपंचायत निहाय घ्या। तर कलेक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे, सध्या किडंगीपार येथे नगर परिषदमध्ये येतं, तिथं प्रभाग आहे, ग्रामपंचायत नाही आहे। आणि जर तुम्हाला ग्रामपंचायत निहाय वोटिंग हवं असेल तर ते माझ्या हातात नाही, शासनाकडे आहे। तेव्हा मला शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल, तिथून मार्गदर्शन मागवावं लागेल। तर तुमचं होकार असेल तर मी शासनाकडे मार्गदर्शन मागवतो। तर लोकांनी होकार दिला त्यासाठी आणि त्यानुसार कलेक्टर साहेबांकडून मार्फत एक्साईज डिपार्टमेंटकडून तसा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे। शासनाकडे ज्यावेळेस त्याचं उत्तर येईल त्यानंतर ह्यांचं प्रभागनिहाय किंवा वॉर्डनिहाय कसं इलेक्शन घ्यायचं आहे ते आपण निश्चित करू। त्यानंतर त्याची तारीख जी आहे ती निश्चित केली जाईल। प्रतिनिधी राधाकिसन जुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।